उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आणि अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून राज्यातल्या अनेक शहरांमध्ये व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त बंद पाळला। अहिल्यानगरमध्ये व्यापाऱ्यांनी बंद पाळला तर नाशिक जिल्ह्यातल्या येवलामध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला होता। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काल विमान दुर्घटनेमध्ये निधन झालेलं आहे आणि याच बातमीनंतर संपूर्ण राज्यभर शोककळा पसरलेली आहे आणि आपण आज बघतोय नाशिकमधले जी महत्त्वाची शेतकऱ्यांची मार्केट कमिटी आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, त्यामध्ये आज कडकडीत बंद पाळला जातो आहे। आज दिवसभरातले पहाटेपासून सकाळचे, दुपारचे आणि सायंकाळचे जे लिलाव आहे ते लिलाव देखील आज होणार नाहीयेत। या ठिकाणी शेतकऱ्यांनी कोणताही शेतीमाल आणू नये अशी जे पत्र आहे ते मार्केट कमिटीने काढलेलं होतं। अजित पवार यांचं कृषी क्षेत्रात देखील एक मोठं योगदान होतं, त्यामुळे खरं तर हा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कमिटीने घेतलेला होता आणि आजचा जो दिवस आहे त्या दिवसासाठी एक दिवस जो आहे तो संपूर्ण कडकडीत बंद या ठिकाणी पाळलेला आहे। आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी आज एक दिवसाचा जो बंद आहे तो पाळला जातो आहे। अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खरं तर जो आजचा हा बंद या ठिकाणी पाळलेला आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कोणताही शेतीमाल शेतकरी या ठिकाणी घेऊन आलेला नाही आणि त्यामुळे आपण जर या ठिकाणी बघितलं तर संपूर्ण जी कृषी उत्पन्न बाजार समितीची आजची जे व्यवहार आहे ते आपल्याला ठप्प या ठिकाणी असल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन किरण कडरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।